आज नाश्त्यासाठी एकदम हेल्दी डोसे बनवले. मुलांसाठी पण चांगले आणि मोठ्यांसाठी पण चांगले. बनवायला आपल्याला आदल्या दिवशीपासून थोडं प्रिपेरेशन करावं लागतं. डोसे म्हटलं की जरा आदल्या दिवशीपासून सुरुवात करावीच लागते. तर ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे, 1 वाटीभर तांदूळ घेतलेत, पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ, पाऊण वाटी दाणे, 1 चमचाभर जिरे आणि 4-5 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपल्याला रात्रभर हे भिजत घालायचं आहे. आपण ज्याप्रमाणे इडलीचं पीठ भिजत घालतो ना, म्हणजे तांदूळ आणि डाळ, त्याप्रमाणेच हेही भिजत घालायचं आहे. खूप पौष्टिक असे डोसे तयार होतात आणि जरा एक वेगळी टेस्ट येते डोश्यांना, त्यामुळे सगळ्यांनाच आवडतात. आता काय केलं, मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता एका बाऊलमध्ये काढून ह्याच्यामध्ये पाणी घालून रात्रभरासाठी हे भिजवून असंच ठेवणार आहे. खूप छान असे हे डोसे तयार होतात. ह्याच्यामध्ये दाणे घातल्याने आहे ना, पीनट डोसा पण याला म्हणता येतो. आता ह्याच्यावर झाकण ठेवून मी सकाळीच हे करणार आहे. आता सकाळ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, छान आपले दाणे, तांदूळ वगैरे सगळंच अगदी सुंदर भिजलेलं आहे. डाळही खूप छान भिजलेली आहे. ह्याच्यातलं पाणी काढून टाकलं आणि मग हे मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे डोस्याचं पीठ आपण वाटून घेतो ना, अगदी त्याप्रमाणे. पण ह्या डोस्याचं आपण वाटून घेताना ह्याच्यामध्ये मिरची, लसूण, आलं वगैरे काहीही घालायचं नाही. फक्त प्युअर आपल्याला पीठच नुसतं वाटून घ्यायचं आहे. तर ते मिक्सरला मी आता हे वाटून घेते आहे. बनवायला सोपे आहेत, फार जास्त अवघड नाही आहेत. चवीला पण खूप छान लागतात. एकदा तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. खूप सुंदर असे डोसे तयार होतात. आता हे पीठ असं बारीक करून झाल्यानंतर अगदीच पेस्ट होत नाही, थोडंसं जाडसर राहतं, पण अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं. मी आता हे वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेतलं, बाऊल छोटा पडला त्यामुळे. आता ह्याच्यावरती आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं. हिंगाने खूप छान असा वास येतो आणि उग्रपणा निघून जातो पिठाचा, त्यामुळे हिंग आठवणीने घालायचं. आणि मग एक 5 मिनटं हे छान असं कॉन्स्टंट हलवून आहे ना, फेटून घ्यायचं. फेटल्यामुळे काय होतं, डोसा एकदम आपला हलका तयार होतो. त्यामुळे 5 मिनटं असं कॉन्स्टंट एकाच बाजूने फेटून घ्यायचं. आता हे फेटून झाल्यानंतर आहे ना, आपण आपली पूर्वतयारी करूयात. आपल्याला हे डोसे जे आहेत ते हेल्दी बनवायचे आहेत, त्यामुळे इथे आपण थोड्याशा भाज्या वरून घालणार आहोत. तर त्याच्यामध्ये मी ढोबळी मिरची घेतलेली आहे. ढोबळी मिरची बारीक चिरून घ्यायची. याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे आपण कुठल्याही भाज्या घालू शकतो. तर माझ्याकडे ढोबळी मिरची होती, टोमॅटो होता. तुम्ही ह्याच्यामध्ये अजून कांदाही घालू शकता. कांद्यानेही छान ओनियन उत्तप्प्यासारखा एक टेस्ट येईल. तर आपल्याला जेवढ्या भाज्या घालता येतील ना वरून, तेवढ्या घालून घ्यायच्यात. तर मी आता ढोबळी मिरची बारीक करून चिरून झाली, तर टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोही मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे. आपल्याला थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. कोथिंबीरने छान स्वाद येतो आणि दिसायलाही डोसा खूप छान दिसतो, त्यामुळे कोथिंबीर चिरून घ्यायची. आता डोस्यामध्ये आपण काही तिखट वगैरे काही घातलेलं नाही आहे किंवा आधी पिठामध्ये आपण मिरचीही घातलेली नाही आहे. त्यामुळे इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. नंतर एक गाजर होतं माझ्याकडे, तर त्यातला अर्धं गाजर जे आहे ना, ते मी किसून घेतलं. कारण की गाजर जर का आपण चिरून घेतलं ना, तर ते कडक असतं ना, ते फार जास्त असं पटकन शिजत नाही. त्यामुळे गाजर कायम डोश्यासाठी वरून घालायचं असेल ना, तर किसून घ्या, म्हणजे ते छान व्यवस्थित मिक्स होतं. तर मी आता इथे गाजर थोडंसं किसून घेतलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या एका बाऊलमध्ये काढून घ्यायच्या. ह्या एकत्र करून आपल्याला ह्याच्यावरती मीठ वगैरे घालायचं आहे आणि ते आपल्याला डोसा घातल्यानंतर वरून आपल्याला आपला हा मसाला घालून घ्यायचा, सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. डोश्याच्या पिठामध्ये मिक्स नाही करायचं आहे. तर आता हे घातल्यानंतर याच्यावरती मीठ घालायचं थोडंसं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लाल तिखटही घालू शकता, पण त्याची काही आवश्यकता नाही. आपण हिरवी मिरची ह्याच्यामध्ये घातलेली आहे. छान मिक्स करून झालं ना, की मग काय करायचं, याची आता चटणी आपल्याला बनवायची आहे. डोश्याच्या बरोबर खायला आपल्याला चटणीही हवी आहे. तर चटणीसाठी मी इथे एकदम सोपी चटणी बनवलेली आहे. थोडासा पुदिना घेतला. पुदिन्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालून झाल्यानंतर ह्याच्यावरती 1 चमचाभर जिरं घालून घ्यायचं. जिरं घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि हे मिक्सरला आधी फिरवून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून मिक्सरला आधी फिरवून घ्यायचं. आता मिक्सरला फिरवून झालं ना, की मग ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची आणि दही घालायचं. कारण की याला पण तिखटपणा यायला हवा आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि दही घालायचं. साधारण एक मी 2 ते 3 चमचे दही घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं. आपली चटणी इथे हिरवी चटणी तयार झाली. खूप छान अशी तयार होते हिरवी चटणी. पुदिना आणि कोथिंबीरीचा छान स्वाद येतो. आता ह्याच्यामध्ये जिरं घातलेलं असल्यामुळे ह्याच्यावरती काहीही घालायचं नाही. आपली ही चटणी अशीच तयार होते. डोश्याची चटणी साधारण अशा पद्धतीचीच असते. आता काय करायचं,
तवा जो आहे तो इथं फ्राईंग पॅन घ्यायचा, म्हणजे कसं तो चिकटत नाही त्याच्यावरती. आणि त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं. तेल लावून झाल्यानंतर आपला डोसा हा घालून घ्यायचा. फार जास्त पातळ करायचं नाही, मी इथे जास्त पातळ केलेलं नाही आहे. थोडासा जाड, म्हणजे आपला उत्तप्पा असतो ना त्या लेवलचा पातळ घेतलेला आहे. आणि ह्याच्यावरती डोसा घालून झाला ना की मग ह्याच्यावरती आपण जे मसाला तयार केलेला आहे ना सगळ्या भाज्यांचा, चिरून ठेवलेल्या आहेत भाज्या, त्या भाज्या ह्याच्यावरून अशा घालून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, पौष्टिक खूप होतो हा डोसा. आणि खायला या भाज्यांच्यामुळे एक वेगळीच चवही येते. मिरचीचा तिखटपणाही खूप छान लागतो ह्याच्यामध्ये. आणि अप्रतिम असा डोसा तयार होतो. बनवायला फार वेळ लागत नाही, फक्त रात्री आपल्याला थोडंसं प्रिपेरेशन करून ठेवावं लागतं. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगत जा. मी अशा साध्या सिंपल रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हा डोसा जो आहे तो दोन्ही बाजूनी छान शेकवून घ्यायचा. खूप सुंदर अशी चव येते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. हा डोसा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो, इतका अप्रतिम होतो. आणि काय होतं, एक वेगळी टेस्ट येते. जे आपण दरवेळेला नेहमीचेच डोसे बनवतो त्यापेक्षा इथे ही वेगळी टेस्ट येते डोस्यांना. त्यामुळे एकदा नक्की करून बघा. भेटू पुढच्या एखाद्या अशाच साध्या, सोप्या आणि सिंपल रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.